दरम्यान या सगळ्या घडामोडींमुळे आता अटारी बॉर्डरवर सलग तिसऱ्या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळतोय। पाकिस्तानात जाणाऱ्यांची नागरिकांची संख्या सध्या यामुळे घटल्याचं दिसतंय। थेट जाऊयात अटारी बॉर्डरवर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर त्या ठिकाणी आहेत। कृष्णा, काय सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतंय? सध्या शुकशुकाट असल्याची माहिती आहे। मोहिनी, आपण पाहतोय की पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आलेले होते त्यांना पाकिस्तानात पुन्हा जाण्याचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता आणि त्यानुसार अटारी बॉर्डरवरती मागच्या 15 दिवसांमध्ये मोठी रहदारी होती, पाकिस्तानी नागरिकांची गर्दी होती। मात्र आज तिसरा दिवस आहे, सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी इमिग्रेशन डिपार्टमेंट क्रॉस करून पाकिस्तानात जात नाहीये, कारण भारतीय नागरिकत्व असलेल्या पाकिस्तानात राहणाऱ्या काही महिला होत्या, त्या सुद्धा जाण्याचा प्रयत्न करत होत्या। मात्र पाकिस्तान इमिग्रेशन विभागानं भारतीय नागरिकत्व असलेल्या नागरिकांना आतमध्ये येता येणार नाही अशा पद्धतीची अट घातली आणि त्यानंतर भारतीय लष्कर सुद्धा त्यांना आतमध्ये जाऊ देत नाहीये। पुढे आपण पाहतोय की अटारी बॉर्डर इथून 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे हे आर्मीकडून जे सीमा सुरक्षा बल आहे त्यांचं हे सगळे बॅरिकेटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि इथूनच सगळे नागरिक जे आहेत ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांची पडताळणी इथं होते। मात्र आता या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। या उजव्या बाजूची दृश्य आपण पाहतोय की काही पर्यटक या ठिकाणी येतात। दररोज होणारी जी सीमा सुरक्षा बलाची जी काही रिट्रीट आहे किंवा परेड आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते। मात्र पहलगामच्या हल्ल्यानंतर या पर्यटकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे। 2 वाजता पर्यटकांना आतमध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर 5:30 ते 6 असा अर्धा तास ही परेड आणि रिट्रीट दररोज चालते आणि दररोज होणारी ही रिट्रीट पाहण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक जे आहेत किंवा भारतवशी आहेत, देशप्रेमी लोक आहेत, ते या ठिकाणी येत असतात। मात्र आता त्या पर्यटकांची संख्या सुद्धा घटलेली आहे। मात्र मागच्या 3 दिवसामध्ये अटारी बॉर्डरवरती जी मागच्या 15 दिवसापासून जी रहदारी होती किंवा पाकिस्तानात जाणाऱ्या ज्यांची संख्या होती ती पूर्णतः घटल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यातची सगळी इथे व्यवस्था आपण पाहतो आहे की दररोज इथं चोख बंदोबस्त असतो आणि अटारी बॉर्डरवरती नेहमीच पर्यटकांची गर्दी असते। मात्र आता या ठिकाणी हे सगळे पर्यटक सुद्धा पाठ फिरवताना पाहायला मिळतात किंवा ज्या दोन्ही देशांच्या बॉर्डरवरती जो काही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यावरून हे पर्यटक कमी झालेले आहेत। शिवाय पाकिस्तानी नागरिकत्व असलेले बहुतांश पाकिस्तानी हे पाकिस्तानामध्ये आता गेलेले आहेत आणि त्यानंतर भारतीय नागरिकत्व असलेल्या ज्या महिला ज्यांची लग्न पाकिस्तानात झालेली आहेत अशांना पाकिस्तान इमिग्रेशन विभागाकडून विरोध होत असल्यामुळे ते सुद्धा इथं अडकून राहिलेले आहेत, त्यांना आता प्रवेश दिला जात नाहीये। मात्र आज सलग तिसऱ्या दिवशी या अटारी बॉर्डरवरती शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळतं आहे। मोहिनी, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।